महाभारतातील श्रीकृष्ण आपण त्यांना देव म्हणून ओळखतो. लीला करणारा, चमत्कार करणारा अवतार म्हणून पाहतो. पण शिवाजी सावंतचा युगंधर आपल्याला एक वेगळाच कृष्ण दाखवते. देव नाही तर युग बदलणारा माणूस. युगंधर म्हणजे युगाची दिशा बदलणारा, इतिहासाचा कर्णधार. नमस्कार, मी अश्विनी. आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाचा मानवी, राजकीय, वैचारिक आणि नैतिक प्रवास, जो इतिहासालाही हादरवतो. शिवाजी सावंत देवकथा सांगत नाही, ते देवामागचा माणूस शोधतात. युगंधर लिहिताना त्यांनी कृष्णाला पूजेच्या चौकटीत बंद केले नाही, तर जीवनाच्या रांगणात उभे केले. इथे कृष्ण रणनीतिकार आहे, राजकारणी आहे, मार्गदर्शक आहे आणि सर्वात महत्त्वाचे जबाबदारी स्वीकारणारा माणूस आहे. कृष्णांचे बालपण सुरक्षित नाही, ते सततच्या धोक्यात वाढलेले आहे. कंसचा अत्याचार, वसुदेव देवकीचे दुःख, गोकुळातलं गुप्त आयुष्य. युगंधर इथे सांगते, कृष्ण बालपणापासूनच समजतो की सत्ता निर्दयी असते आणि तिला बदलण्यासाठी फक्त भक्ती पुरेशी नसते. कृष्ण कंसाचा वध करतो, पण तो सूर म्हणून नाही, तो एक राजकीय निर्णय आहे. युगंधर कृष्णाला न्यायाधीश म्हणून दाखवते. सत्ता जेव्हा जनतेचा श्वास गुदमरते, तेव्हा तिचा अंत अनिवार्य असतो, हा कृष्णाचा विचार. द्वारका म्हणजे केवळ एक शहर नाही, ते एक प्रयोग आहे. धर्म, नीती, व्यापार, स्वातंत्र्य याचे संतुलन असलेले राज्य. युगंधर मध्ये कृष्ण राजा म्हणून नाही, तर व्यवस्थापक म्हणून उभा राहतो. तो जाणतो, राज्य टिकवायचं असेल तर निर्णय कडक असावे लागतात. कृष्ण युद्ध टाळू इच्छितो, तो शांतीदूत होतो. पण जेव्हा शांतता अपमानात बदलते, तेव्हा युद्ध अपरिहार्य ठरते. युगंधर कृष्णाला युद्ध घडवणारा नाही, तर युद्ध अपरिहार्य आहे हे ओळखणारा नेता दाखवते. तो स्वतः शस्त्र उचलत नाही, पण विचारांची धार शस्त्रापेक्षाही तीव्र असते. युगंधर मध्ये गीता धार्मिक उपदेश नाही, ती आहे कर्तव्याची आठवण, निर्णयाची स्पष्टता आणि भ्रमातून बाहेर पडण्याची ताकद. कृष्ण अर्जुनाला सांगतो, परिणामाचा विचार न करता कर्तव्य कर, पलायन हा उपाय नाही. युगंधर कृष्णाला पूर्णपणे निष्कलंक दाखवत नाही. तो जाणतो, कधी कधी नीतीपेक्षा गरज मोठी असते. शकुनीचा पराभव, कर्णाचा अंत, भीष्म द्रोण यांचा पाडाव, हे सगळं न्याय्य होतं का? युगंधर प्रश्न विचारते, उत्तर थोपवत नाही. या कादंबरीतून आपल्याला काय मिळतं? नेतृत्व म्हणजे पूजनीयता नाही, जबाबदारी आहे. निर्णय लोकप्रिय नसले तरी आवश्यक असू शकतात. धर्म म्हणजे कर्मापासून पळ काढणे नाही, परिस्थिती बदलण्यासाठी रणनीती हवी. भावनांवर नव्हे, विवेकांवर जगावं. आज राजकारण, नेतृत्व, कॉर्पोरेट निर्णय, कौटुंबिक संघर्ष, सगळीकडे एकच प्रश्न, योग्य काय आणि आवश्यक काय? युगंधर आपल्याला शिकवते, नेतृत्व हे सोपं नसतं, पण पळ काढणं त्याहूनही कठीण असतं. शिवाजी सावंतनी कृष्ण देवपणात अडकलेला नाही, तो दिशा देतो
मार्ग दाखवतो आणि जबाबदारी आपल्यावर सोडतो. म्हणूनच युगंधर ही कादंबरी फक्त वाचायची नाही, ती विचारायची आहे. जय श्री कृष्ण.